पाटील तर आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहिलं सलामीला सूरज पाटील आणि चेतन पाटील. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. धावा मिळतील 2. संध्याकाळचं सत्र चालू होईल ना तसं आमचा कोलीवाडा चषक हा वेगळ्याच काहीतरी नशेमध्ये धुंदीमध्ये पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थाने हा आयोजकाने ओ क्या बात आहे. चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर अगदी आतमध्ये कट होत होता. एक चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला आहे गोलंदाज आदर्श पाटील. चांगला या ठिकाणी खेळ पाहायला मिळते. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचले नाही. आपण विनंती करतोय वागरण संघाचा 12 प्रतिनिधी पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पंच पाहतोय. हो हो खोलवर टपाचा चेंडू अगदी जोरदार अपील या ठिकाणी राहिलाय. अगदी पंचांकडे इशारा देखील केलाय. निर्णय देखील आलाय की या ठिकाणी कॉट अँड बॉलचा ठिकाणी आपण पाहिला अपील केला गेला. मात्र पंचांवरती त्याचा दबाव मात्र पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने दबाव आणण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र पंचाच्या भूमिकेत पाहिलं नितीन सारंग आहे त्या ठिकाणी. नितीन सारंगच्या माध्यमातून पाहतो पंचाच्या भूमिकेत त्याचप्रमाणे जर पाहिलं तर श्रीकांतजी गुरव त्या ठिकाणी ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आदर्श पाटील सज्ज झालेत. राईट मोर द विकेट या ठिकाणी पाहिलं सपोलून मारण्याचा प्रयत्न लॉंग लाईन क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग चालू आहे. भाग मिल्का भाग चेंडूला थांबवलं गेलं. सिंगल तर कंप्लीट केली गेली. दुसरे धावेला देखील पलटले गेले आणि सहजरित्या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला बिनवाद 5 धावा षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. लेटकट करण्याचा प्रयत्न राहिलाय. अगदी जमिनीला आपण पाहिला गदगुद्या करत चेंडू सीमापा ट्रॅव्हल झालाय. 4 धावेंसाठी चौकार. समजेल कोणता खेळाडू कुठे ढगात पोहोचलाय की आकाशात पोहोचलाय. अजून बरंच वेळ आहे आपल्याकडे. अवधी राहिलाय. स्विच इडता पटका या ठिकाणी मात्र गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. काय चेंडूचा क्लास पाहायला मिळाला. अगदी फलंदाजा जेव्हा टान्स बदलला स्विचिंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आदर्शने या ठिकाणी पाहिलं की चेंडूमध्ये व्हेरिएशन केलं. फ्लॅटेड चेंडूच्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा जर पाहिला तुर्तास जर नजर टाकली धावपळखावरती तर 10 धावा पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करणारा संघ मंगळमूर्ती सागर संघाच्या धावपळकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. जी मॅच पाहतोय एका बाजूला मंगळमूर्ती साखर तर स्टाईल ऑफ पुरस्कृत BCC आगरसूर या संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं आपण विनंती करतोय. जास्त वेळ विलंब घेऊ नका. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय कुणाल नाईक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पनवेल परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अलिबागमध्ये जेव्हा जेव्हा खेळाडू दाखल झाला ना तेव्हा तेव्हा आपल्या गोलंदाजी छाप नक्की ज्याचे पाहायला मिळाले. एक लेजंड क्रिकेटर रघु परदेशी यांच्या अगदी मार्गदर्शनामध्ये तयार झालेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल नाईकच्या हातामध्ये चेंडू राहिलाय. स्ट्राईकला मात्र आपण फलंदाज पाहिला तर मात्र चेतन पाटील राईट आर्म राऊंड मारा करतोय. कोलवट्याबद्दल चेंडू अगदी कलात्मकरित्या या ठिकाणी कट केलं. चेंडूला ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन केलं गेलं. सिंगल धाव मात्र मिळणार. सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त धाव मिळणार नाही. धावसंख्याचा विचार केला 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. कुणाल नाईककडे क्षमता आहे आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून कुणाल नाईकला पाहिला आपण. कमी उंचीचा खेळाडू आहे मात्र खऱ्या अर्थाने मोठ्या स्पर्धेमध्ये त्याचं नक्कीच नावलौकिक आपण पाहिलंय.
मात्र आपण पाहिलं जे आघाडीला जोडी आले चांगलं पार्टनरशिप करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत 11 धावांची पार्टनरशिप राहिले. 4 षटकांची ही लढत आहे. षटक क्रमांक दुसरं मार्ग से ओ क्या बात है. अगदी या ठिकाणी जर पाहिलं लेग बिफोरचं अपील देखील राहिलंय. मात्र थोडंसं पंचांनी काय पाहिलं तर टप्पा आणि ती दिशा या ठिकाणी पाहिली त्यानंतर ठरवले की पर्यंतच मात्र सुरक्षितरित्या पाहायला मिळते. डॉटशेटची सांगता झाली. धावसंख्या जर पाहिली तर पळखावरती 11 वरती धावा थांबल्यात. कुणाल नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हो आता मात्र टप्पा चांगला राहिला. मात्र लेग स्टंपच्या अगदी बाजूने गेला चेंडू. श्रीकांत गुरव सरांच्या माध्यमातून निर्णय मात्र येतो की हा चेंडू स्क्वेअर व्हाईटचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसले. 12 धावा धावपळकावरती पाहतोय आपण. क्षेत्राशी बदल केला जातोय. षटक क्रमांक दुसरं मार्गाचे असताना आपण जर पाहिलं डीप स्क्वेअर लेग मध्ये त्यानंतर डीप मिड ऑन आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. कोलर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉकर पदीचा ऑन क्षेत्रामध्ये स्ट्रेअर केलं गेलं. एकतर धाव सिंगल कंप्लीट केली गेली. एकाच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळत नाही. आता मात्र खऱ्या अर्थाने फलंदाजी करणारा संघ जर पाहिलं ना साखर जो मंगळमूर्ती साखर संघ आहे धावांपासून झगडतोय. झुंज करावी लागते आणि सहसा ससे कुणाल नाईक तुम्हाला धावा देणार नाही. त्याच्यावरती आपल्याला हल्ले देखील चढवावे लागतील आणि तोच प्रयत्न तेव्हा आपल्याला करावा लागणार आहे. कुणाल नाईकचे या ठिकाणी कौतुक करायला लागेल. काय गोलंदाजीचा क्लास पाहायला मिळतो. षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच कुणाल नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढे सरसला मात्र हलक्या हाताने स्टेअर केलं. स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला मिळतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये फटका लगावला होता. तत्पर मात्र या ठिकाणी पाहिलं फलंदाजाने या ठिकाणी 2 धावा मात्र अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. टोटल स्कोअर पाहिलं धावपळकावरती तर 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावांचा आतापर्यंत आपण भागीदारी पाहायला मिळते या दोन फलंदाजा दरम्यान. हे चांगला क्रिकेटचा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. उद्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आपला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती मोठ्या उत्साहात आपण साजरा करण्यात आहोत. कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉकल पद्धतीचा सन्मान दिला त्या ठिकाणी. डेंजर झोनमध्ये होता आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावचीच्या सुरुवात फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलाय. कुणाल नाईकने या ठिकाणी चांगली कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळतोय. डीजे धन्यवाद डीजे. सूरज पाटील बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मुरुड तालुक्यातील बेताज बादशाह हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या मागच्या हप्त्यामध्ये क्रीडा भवनामध्ये झाले स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम ज्याने नोंदवला. मागच्या 2 दिवसापूर्वी सणेरामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तब्बल 170 धावा ज्याने फक्त 35 चेंडूमध्ये बनवल्या होत्या तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये. मात्र समोरचं आव्हान जर पाहिलं कुणाल नाईकचं आव्हान आहे. राईट आर्म राऊंडने मारा करतोय. एक रायझिंग स्टार मुरुडचा मॅन फ्रॉम सिग्रा आडव्या बॅटने मारायचा होता. लोअर पुलटा चेंडू होता. सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. धावसंख्येचा विचार केला तर मात्र धावसंख्येचा विचार केला आपण 2 षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावपळकावरती क्रिकेटचा 16 आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार साखर कोलीवाडा आयोजित क्रिकेटची स्पर्धा. आज मात्र या ठिकाणी IPLचा फॉर्मॅट पाहायला मिळतोय. मात्र रती महारथी क्रिकेटचे मांदियाळी खऱ्या अर्थाने आज व्यावसायिक खेळाडू या ठिकाणी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं दमदार स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. जे लाईव्ह थेट प्रेक्षक पाहतोय यूट्यूब चॅनल कौस्तुजी पाटील यांचा ड्रीम्स क्रिकेट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांची संपूर्ण टीम मग लवेश गरज असतील साई पाटील वेग सिंग केतन पळसमकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. एक चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते ज्याने 1 लाखाचा टप्पा पार केलाय. नक्कीच पुन्हा एकदा आपणास विनंती करतो ज्यांनी कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका.
गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 करण म्हात्रे. बेडसे गावला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यातील खेळाडू. मात्र समोर जर पाहिलं तर हुसेन टाकेला आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला अगदी कमी वयाचा खेळाडू आहे. मात्र कमी वयामध्ये या खेळाडूने आपली नावाची टांका पेटवलाय. करण गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय. जी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मंगळमुद्री साखर त्यांच्या विरोधामध्ये स्टाईल अप पुरस्कृत BCC आगरसुरे. पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंगले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. हातातून चेंडू निसटला गेला. हा झेल खूप महत्वाचा होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. ज्याप्रमाणे या बीचवर जाऊन फेरफटका मारावा ना असा मात्र फेरफटका मारला गेला. 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्येचा विचार केला धावा मात्र धावपळामध्ये पाहायला मिळतात 18 धावा धावपळकावरती पाहतोय. हुसेन टाकेच्या बॅटमधून मोठे विस्फोटक विध्वंसक फटके पाहायला मिळणार का? कारण प्रेक्षक वर्ग त्यासाठीच या ठिकाणी जमलेला पाहायला मिळतोय. करण पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय. ओहो स्वीपचा फटका. बिग 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 षटकार. एक स्वीपचा फटका खालून चेंडू उचलला गेला आणि अगदी आपण पाहिला आकाश याला गवसने घालणारा फटका पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला धावा मात्र आता यायला लागल्यात. हुसेनचे बॅट बोलायला लागले. मात्र करण मॅन फ्रॉम भेडसे कमबॅक करणार का? धावा जर पहिल्या धावपळकावरती 24 धावा. एक फलंदाज मात्र बाद झालाय. सूरज पाटील मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा स्ट्रेट डायचा फटका. समालोचन कक्षाला मानवंदना. चेंडू सीमा पार षटकार. वाळ्या देखील होतील इथे. थोडं थांबा डीजे दादा. 4 वाजले ना आता वाजलेत किती? तर गाड्या गेल्यात पेट्रोल पंपावरती गेल्यात गाड्या. स्टॉक भरायला गेलेत आणि आमचे कॉम्पिटिटर पण थोडेसे तिकडे तयारीला लागलेत. एंटरटेनमेंट होणार आहे आज. काही टेन्शन घ्यायचं नाही. मात्र हुसेन टाके काय एंटरटेनमेंट करतोय. काय मोठे फटके आले त्याच्या बॅटमधून. 2 बॅक टू बॅक उथुंग फटके आले. षटकार आले. करणवरती हल्ले व्हायला लागले आता मात्र. आणि त्यासाठी जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी. आणखीन एक मोठा फटका येणार का? मात्र चेंडू फळीचा नाही झाला व्यवस्थित मेळ. क्षेत्ररक्षणे घेतलाय झेल. हुसेन खेळे. हुसेनचा खेळ मात्र संपलाय. धन्यवाद धन्यवाद डीसे. धावा पहिल्या धावपळकावरती अगदी या ठिकाणी दुधामध्ये मासे पडावे असं मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं की हुसेन टाकीची बॅट बोलत होती. मात्र या ठिकाणी फटका फसला गेला. झेल पकडला गेला. फलंदाज बाद झाला. धावसंख्या मात्र पहिली धावपळकावरती 30 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. करणने कमबॅक केलाय. आएगा मेरा करण आएगा. आणि करण आलं आणि खऱ्या अर्थाने थांबवलं देखील फलंदाजाला. ओ हो लॉफ्टेड फटका. नाईस फटका या ठिकाणी. चेंडू मात्र 1 बाउंस सीमा पार चौकार. बॅट मधून परेश ठाकूर पनवेल विभागातील खेळाडू आपण पाहतोय.
क्षेत्रशय बदल केला जातोय. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसले. 34 धावा धावपाळकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना तर मात्र या ठिकाणी सिली मिड ऑफ मध्ये क्षेत्रशय ताईंना ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. गिरकी घेतले. सिंगल कंप्लीट ऑन क्षेत्रामध्ये डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकाचा खेळ संपला. 35 धावा आपण धावपाळकावरती पाहिल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये कुणाल नाईकने धावा खर्च केल्या 6. पुढील मॅच महावीर कारले आणि मी विनंती करतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग संघाला. महावीर कारले संघाचा कर्णधार आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग संघाचा कर्णधार. आणि करणचा हा षटक खऱ्या अर्थाने सुयोग पडेल हा खूप महाग ठरला, कारण 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं हुसेनचा विकेट प्राप्त केला हे महत्त्वाची बाब ठरली, परंतु तब्बल 19 धावा देखील खर्च केल्या गेल्या. 3 षटकाचा खेळ संपला. 35 धावा धावपाळकावरती पाहायला मिळत आहेत. स्लॉगर अंतिम हाणामारीचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय साहिल म्हात्रे. अगर सुरेश जहारा रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. परेश ठाकूर ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळ करतोय. एक अंतिम हाणामारीचे षटक ज्या षटकामध्ये किती धावा जमवणार, धावा जमा कराव्या लागणार आहेत, मात्र साहिल या धावा रोखणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय या षटकामध्ये. हो घालील लोटांगण. चेंडू मात्र स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, मात्र स्वतःवरती नाकूस देखील झालाय. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता, मात्र त्या ठिकाणी प्रोटेक्शन केले गेले. चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव कंप्लीट होतोय. धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र 36 धावपळकावरती. चेतन पाटील ऑन द स्ट्राइकला. क्या बात है, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाव. टायमिंगचा वापर केला आणि एक मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या या फटक्यावरती. 42 धावा. पुन्हा एकदा आपण पाहिला ब्लॉक हॉल पद्धत चेंडू मोठा फटका मारायचा होता, मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चिकिरण आणि या ठिकाणी जर पाहिलं ना याच दरम्यान आपण 2 फलंदाजांमध्ये की मोठे फटके देखील घेतात, सिंगल डबल देखील घेतात. म्हणजे ही धाव शेवटच्या क्षणाला जेव्हा आपण चेसिंग किंवा धावा थांबवतो ना तेव्हा या खूप महत्त्वाच्या धावा असतात सिंगल डबल. कारण क्रिकेटमध्ये एक धाव आणि राजकारणामध्ये एक मत आणि परीक्षेमध्ये एक गुण किती महत्त्वाचं असतं ते शेवटच्या क्षणाला आपल्याला समजत असतं. पुन्हा एकदा साहिल कोणची ट्रॅकवर सज्ज झालाय. परेश ठाकूर आहे समोर, विध्वंसक फलंदाज आहे पनवेलमधील. हो क्या बात है, बैठक शॉट, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. आजच्या संध्याकाळी सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय. लँड कुठे होणार, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शेल मात्र हातातून निसटलं गेलंय. तत्पर मात्र दुसरी धावेला पलटले. तिसरी धावेचा विचार मात्र परेश ठाकूरने केला नाही. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय, थांबलाय आणि मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. या षटकातील या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू धावा पहिल्या धावपळकावरती देणगी स्वरूपात 51 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा मात्र मिळतील. घोषांक क्षेत्र त्या ठिकाणी आहे. पूर्वार्ध संपला. हा पूर्वार्ध संपल्यानंतर धावसंख्या पाहिली धावपळकावरती तर मात्र 53 धावा. म्हणजे येणारे 4 षटक 24 चेंडूमध्ये 54 धाव्यांची गरज असणार आहे. हास्य सम्राट
या क्रिकेट समालोचक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने ज्यांना इंदोरीकरी महाराज ही देखील पदवी मिळाली क्रिकेट समालोचनामध्ये आमचे मार्गदर्शक दशरथ पाटील सर मात्र या ठिकाणी आता जोशमध्ये आलेत आणि नक्कीच आपल्याला आता आपलं एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे। जसं उत्तरार्धाला सुरुवात होईल तसं आपण आवाज ऐकणार आहात। नेरुल करावे गावचा एक सुमधुर आवाज दशरथ पाटील सर यांचा। धन्यवाद। धन्यवाद प्रदीप भोईर, अतिशय दमदार समालोचन आणि विद्यमान सामना मंगलमती साखर आणि स्टाईल हब पुरस्कृत बीसीसी अगरसुरे जिंकण्यासाठी तब्बल 56 नवीन आहे का 54 म्हणजे 13.50। धन्यवाद किरण बुरांडे, चांगला पाहुणचार केलात। एका ठिकाणी स्पर्धेला गेलो 4 लाखाची स्पर्धा ना जेवायला शापूची भाजी। चला टॉस साठी आपलेच महावीर कार्ले आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लेस काल गाढवाचे पाय धरले, आता तुमचे धरतोय। या आपले दोन्ही संघाचे कॅप्टन हुल्लेजी नाकवा यांचा संघ पुन्हा एकदा जिंकलाय। हुल्लेजी नाकवा मात्र फार खुश आहेत। यस अलिबागचे कॅप्टन। चला त्यांचा जोड कुठं आहे? अरे नवरा येऊ बाई, नवरा नको, दुसरा वराट कुठं आहे? यस महावीर कार्ले संघाचे कॅप्टन, महावीर कार्ले संघाचे कॅप्टन। चला पहिली जोडी मैदानामध्ये येत आहे ना, 56 धावांची गरज, 13.50 असं आस्किंग रन रेट। टार्गेट नक्कीच कठीण आहे। मंगलमोदी साखर आणि स्टाईल हा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे। चला पहिला जोडा सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात। पहिल्या जोडीचं आगमन कुणाल नाईक, राम भिंगारी आणि आदर्श पाटील। फार मोठा जबरदस्त प्लेयर कुणाल नाईक भिंगारी संघाचं। चला टॉस साठी प्लीज दोन्ही कॅप्टन निघाले कारलेवाले। येस कारलेवाले, धन्यवाद। कारले आणि अगरसुरे अलिबाग प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग। चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर चेतन आणि खेळेल सलामीचा विस्फोटक फलंदाज आदर्श पाटील। 56 धावांची गरज। बाजूला आहे कुणाल नाईक। मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट कव्हर, एक बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन। पहिला चेंडू तयार आणि हा येस आउटसाइड द स्टंप, बॅक ब्लाइंड थ्रो करण्याचा प्रयत्न आणि पहिला फलंदाज अतिशय खराब सुरुवात डलमली
टोल नाक्यावर बघा, नाही तर मी मग वरती करतो. आता वरती काय करतो मी जाऊन बघा. 500 लावा, 100ला कोण कुत्रे विचारते. टीन पण येत नाही, 150 रुपयाचा टीन आहे, 50 रुपयाचा चाकणा झाला. काहीतरी परवडला पाहिजे का नाही. 100 500 लावा, कमीत कमी 500. नवीन फलंदाज बॅट्समन नाव काय रे बा त्याचं 12व नाही का. अरे यो याला माहिती नाही, कठीण का माहिती भैया परवडला. प्रथमेश माझा 12व कसा पाठवलाय. यो करवलाय नवऱ्यावरच्या बच्चा, त्याला माहिती आहे नवरा कोण आहे नवरी कोण आहे. प्रथमेश आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भेदक मारा. कार्ले टॉसविन आणि पहिल्यांदा फिल्डिंग. 56 धावांची गरज. स्टाईल हा पुरस्कृत बीसीसी अगर सुरे आणि वाईटचा इशारा, सवय न मारा, दिशाहीन मारा. 1 धावमुळे संघाची धाव संख्या झाली 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी धाव संख्या, वाजवी धाव संख्या, लोएस्ट टार्गेट. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. अतिशय कुर्म गती, संत गती, मंद गती, कासव चाप, कचुआ चाप. धाव संख्या फक्त इनमिन 1 आणि गोलंदाज काय भेदक मारा. चेतन राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडूला मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 2 वर. 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय जबरदस्त सामना. किरण बुरांडे यांनी चांगला पाहुणचार केला, धन्यवाद देतो किरण बुरांडे. कारण अलिबाग असलं की टेन्शन नाही, खाण्यापिण्याची मजा. आणि हा यस इनसाइड आउट. पुन्हा एकदा चांगला टायमिंग, चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर आणि मिळते 4 धावा. नेत्रदीप हा यस अक्रॉस द लाईन. पुन्हा मिड विकेटला पंच केलाय, चेंडू गेला मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आणि पहिले षटक फिनिश. 7 धावा दिल्या. आणि नवीन गोलंदाज सूरज पाटील. 56 धावांची गरज, 54 धावांची गरज आहे. 4.5 धावांचे 21 आणि पहिल्या षटकात धावाल्या फक्त इनमिन 7 धावा. काय गोलंदाजी केली, भेदक मारा, जालिम मारा. तर या ठिकाणी पंच म्हणून केतन नरहरी बोरले आणि श्रीकांत गुरव अक्षी. आणि हा पुढे फ्लिक केलाय, चेंडू झाले मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. आणि नॉन स्ट्रायकरला कुठल्या प्रकारची धाव नाही. संघाची धाव संख्या फक्त इनमिन 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर फक्त इनमिन 1 बाद 8. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
आणि हा यस कुठून कुठून मारतात पण बाहेर बॉल नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग उचलून मारा, त्यांना व्हायग्राची गोळी द्या ना. मग बघा असे उठवतील. आणि हा ये देखो माझ्या व्हायग्राचं नाव काढल्यावर बघा कसं उठवलं बघ. आणि हा पहिला दमदार सिक्सर लॉंग ऑफच्या डोक्यावरून दमदार टायमिंग 6 धावांसाठी. परवडले कशी रेमटाच बघा. ज्यांचं काल असतं ना सामान टाईट असतंय कधी मग लक्षात ठेवा. 100 धावा झालं 15 धावा 15. येस पुन्हा एकदा हलक्या त्यानं पोस्ट केलं टॅप केलाय. चांगलं टायमिंग पण मिडवे केला जाईल चेंडू आणि पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिड विकेट 2 धावा. येस टोटल स्कोर इज 17. उल्लेश नागवा मात्र खुश आहेत आज. सगळे देव पाण्यात टाकून बसले होते कधी मॅच जिंकतोय. कारण उल्लेश नागवा म्हणजे ह्या अलिबागमध्ये दुसरा अंबानी आहे. एक जबरदस्त युवा उद्योजक. कुठल्या प्रकारचे घमंड नाही, इगो नाही. आणि हा यस आउटसाइड द्याप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी चेंडू गेलाय बॅकवर्ड गलीला. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 16 वर 16, 18 वर 18. आणि षटक क्रमांक दुसरं शिव फिनिश रन. आणि 12 चेंडू मध्ये पाहिजे तवल 34. 12 चेंडू 34 धावांची गरज. मग किती 52 पाहिजे ना 54 पाहिजे 36 पाहिजे. 12 चेंडू 36 धावा म्हणजे प्रति षटकामाग 18 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. चला नवीन गोलंदाज परेश ठाकूर. कुठला आहे रे दुतुम ना. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह चेंडू गेला सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. दमदार टायमिंग आणि उर्वरित चेंडू 11 मध्ये पाहिजे तुम्हाला जिंकण्यासाठी. तब्बल 32 धावांची गरज. 11 balls to go, required 32 runs. बॉलिंग मार्क तयार गोलंदाज परेश ठाकूर. 11 मध्ये 32 अशी जर बॅटिंग केली तुम्ही तर नक्कीच अगर सुरे. आणि हा यस टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग. आणि हा 6 धावांसाठी मिस्टर कुणाल नाईक फ्रॉम भिंगारी. जबरदस्त बॅटिंग. वाद घे जबरदस्त टायमिंग शुड बी एक्सलंट. आणि उर्वरित चेंडू मध्ये 10 धावा चेंडू मध्ये पाहिजे. 26 2.60. अगर सुरे आणि बाजूचा संघ आहे मंगलमोती साखर. साखर है की गुळ आहे समजे थोड्या वेळात. आणि हा यस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस लॉलीपॉप बॉल होता. ये क्या हुआ कुणाल नाईक. ज्या 2 चेंडूची वाट लावली कुणाल नाईक मात्र फलंदाज बाद होईल. अतिशय खराब फटका अवसंघातकी विश्वासघातकी विघ्न संतोषी फटका. या फटक्याला म्हणतात गांडू फटका.
येणारा फलंदाज नवीन फलंदाज करण म्हात्रे, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. परेश ठाकूर लेफ्ट आर्म महोदय विकेट. पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल जाईल नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू गेलाय डीपिस्ट गली आणि डीप तडमेन यांच्या मधून. मिळतील 2 धावा बेनिफिट आणि धाव झाला टोटल 30 धावांनी जिंकण्यासाठी पाहिजे 22 धावा 24 धावा 8 मध्ये 24. बॉल राहिले 8 धावा पाहिजे 24. आणि हा या सकाळ लाईन चापटे मारलाय. मिडविकेटला मिळेल फक्त 1 धाव आणि उर्वरित चेंडू 7 मध्ये पाहिजे 23. अगर सूर्य अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रन उठावं लागेल. टार्गेट बार कठीण आहे. 7 मध्ये पाहिजे 23. राहिला शेवटचा बॉल परेश ठाकूर यांच्या पठारी मधला. आणि हा येस लोअर फुल टॉस आणि गेला डॉट बॉल. राहिलं शेवटचं निर्णायक षटक 6 मध्ये 23. आणि प्रथमेश 6 बॉल मध्ये फक्त इरमिन 2 धावा. काय अशी बॅटिंग कशी चालेल. छे गेंदे 30 रन. निर्णायक षटक अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल स्लो ओव्हर. पंकज नाखवा नवीन बॅट्समन. गोलंदाज पंकज नाखवा. आणि हा या शॉट पिच कोटा पैदा पुन्हा जाईल नो मॅन्स लँड मध्ये. आणि 5 मध्ये राहिल्या धावा 22. पंकज नवगाईचा पहिला चेंडू चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. कुठलाही मोठ्या बाटक्यामासर वंचित ठेवलाय बॅट्समनला. विकेट गेले 200 रुपये कोणी. सर्विस तांडेल मिडॉन. जर विकेट घेतली पंकज नाखवा तुम्हाला डायरेक्ट तिकडे बसा बीचवर. एक टीन मारा 200 रुपयाचं काय पे केलं. कारण तुम्हाला नाखवा कॉटेज परवडणार नाही. बरोबर की नाही. ते महागडे कॉटेज आहे. आणि हा ये बाबा काय बघा स्टंप जरा सरकवा. चेंडू कुठे स्टंप कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. दादा अशी गोलंदाजी कशी करून चालेल. आपल्याला जिंकायची आहे मॅच. अगर सुरे बॅटिंग राहायचं. ये देखो नाकवा जरा बोटे कुठं न काय कुठं. अशी बोल जर भरकटली कसं व्हायचं. बरोबर आहे नाकवा. राहिले बॉल 5. 4 बॉल मध्ये 19. आणि हा या शॉट पे चेंडू पुल केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. दमदार टायमिंग. आणि 3 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल 15 धावांची गरज. गेंदे बचे आहेत 3. 15 धावांची गरज. दोन मध्ये 15 धावांची गरज. जरी दोन्ही षटकार मारले तरी तुमचा आज जाणार नाही. म्हणजे प्रवेश होणार नाही. बरोबर की नाही. उलट नका समजू.
गेंदे बचे 2 बॉल 2 बॉल मारा मजा आणि हा हुक केलाय आणि जवळजवळ सामना जवळजवळ फक्त 4 धावा मिळतील आणि पाहिजे शेवटच्या चेंडूवर 11 धावा. पंकज नाकवा फक्त मारायला द्या प्लीज. असा जे गोलंदाज होता अतिशय येडधावा गोलंदाज शेवटच्या चेंडूवर 6 धावा वाजी पाहिजे त्याने त्याला वाईड आणि गेल्या बिहाइंड द विकेट झालं की सत्यानाश केला की नाही. आणि ही मॅच वाईट नाकवा मारायला दिला काय फरक पडणार आहे. ही कंपल्सरी चेसिंग आहे बरोबर की नाही. 1 बॉल 10 दे मारायला प्लीज. जरी षटकार मारला तरी फायदा होणार नाही. आणि हा सामना जिंकलाय जबरदस्त टायमिंग आणि हा सामना जिंकलाय मंगलमूर्ती साखर ना